असं म्हटलं जातं की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। प्रत्येक ठिकाणी पक्षात पक्षी पारव्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा गारवा देणारे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले। लांबून लांबून सगळे मित्र या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली। आज दिनांक 24/11/2024 आमचे स्नेही मित्र आदरणीय ललित टिकारिया यांच्या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त 1987चे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी एकत्रित झाले आणि त्यांनी आपला सहभाग दर्शविला। असं म्हटलं जातं की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। प्रत्येक ठिकाणी पक्षात पक्षी पारव्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा गारवा देणारे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले। लांबून लांबून सगळे मित्र या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली। प्रामुख्याने आमचे स्नेही मित्र खूप लांबून बल्लारशाहून आले या ठिकाणी, प्राचार्य केवट सर। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सगळे स्नेही मित्र जे ग्रुपमध्ये समाविष्ट झाले ते सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रामुख्याने ललित टिकारिया यांचे मित्र आदरणीय बाजीरावजी चिंधालोरे या ठिकाणी प्रकर्षाने आमच्या ग्रुपला जॉईन झाले आणि त्यांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शविली आणि आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी नागपूरहून येणारे, भंडाऱ्याहून येणारे, विविध अशा प्रकारच्या तुमसर तालुक्यातून, लाखनी तालुक्यातून येणारे सगळे मित्र या ठिकाणी एकत्रित झाले आणि या स्नेहमिलन सोहळ्याला त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ललित टिकारिया यांना भावी आयुष्यासाठी, त्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्रामुख्याने आमचे मित्र जे या ठिकाणी शूटिंग करत आहेत आणि ज्यांची नागपूरसाठी ख्याती आहे असे आमचे मित्र संतोषजी लांजेवार यांनी आपल्या कॅमेऱ्यानं, ETV कॅमेऱ्यानं आम्हाला सगळ्यांना एकत्रित केलं आणि आमच्या भावना त्यांनी जनतेसमोर, जनसामान्य लोकांसमोर पोहोचवण्याचं कार्य केलं। त्यांचंही मी या सगळ्या आमच्या ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतो। पुनश्च हा सगळ्यांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो। धन्यवाद। 1987 ला आपण सगळे मित्र BA ला असताना एकत्र शिकलो, हसलो, बागडलो, खेळलो। परंतु प्रत्येक व्यक्ती
हा वेगवेगळ्या फील्डमध्ये गेला आणि पुनश्च या एका 1987 JMPC ग्रुपच्या नावानं या ठिकाणी एकत्र आला। हा ग्रुप या ठिकाणी अबाधित राहावा आणि सगळ्या ग्रुपमध्ये आपले जे काही विद्यार्थी होते किंवा विद्यार्थी दशेमध्ये आपण होतो त्या विद्यार्थी दशेतून आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यांनी या ठिकाणी ग्रुपमध्ये सगळे लोक आपण एकत्र झालो आणि नेहमी होणाऱ्या आपल्या मित्रांच्या सुखदुःखामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊ आणि सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊ यासाठी आणि समाज कार्यासाठी आपण या ग्रुपची व्यवस्था केलेली आहे। हा ग्रुप या ठिकाणी तयार केलेला आहे आणि येणाऱ्या सुखदुःखात आपण सहभागी होण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। त्यानिमित्तानं या ठिकाणी चरडेजी हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज या निसर्गरम्य भल्याची पहाडी म्हणून प्रचलित नेहारवणी गावची पहाडी इथे आपण माननीय आपले मित्र टिकारिया सर यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण आपण इथे एकत्र आलो। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं जे म्हणतो आपण त्या वृत्तीप्रमाणे आणि जीवन गाणे गातच जावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे या उक्तीप्रमाणे या जीवन प्रवासासाठी सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाच्या प्रसंगानं या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मी प्रसारण करतोय पडवळे सरांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। JMPC ग्रुपच्या मित्रांना सर्वप्रथम ललित टिकारिया वयोमानानुसार 31 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झाले आणि त्या सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आहे तर तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा जो आयुष्य जो आहे तर तो एक चांगल्या प्रकारचा निरोगी आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे कार्य समाजामध्ये करावे, त्यानंतरचा जो वेळ आहे तर त्यांनी घालावा। मी या ठिकाणी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की नंतरचा जो आयुष्य आहे तर त्यांना दीर्घायुष्य लाभो। यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले असे या ठिकाणी निर्माण झालेले प्राध्यापक, लेक्चर, इंजिनियर सर्व पदावर कार्यरत आहेत याचा मला अभिमान। ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या फाटलेल्या बनानीकडे आईंच्या झिजलेल्या टाचाकडे लक्ष दिलं, त्याला कुठल्याही मोठीशी गरज नाही पडली। या उद्देशाने प्रेरित होऊन सर्वांनी आपली उन्नती केली, प्रगती केली, आज चांगल्या पोस्टवर निर्माण झालेले आहे, उच्च पदावर आहेत। आणि मी एक इच्छा व्यक्त करतो की या बाल्याच्या पाडीत सन्माननीय आमचे प्रमुख शिवानृत झालेले टिकारिया लंगोटियार मित्र जिवलग यांनी आपले उरित आयुष्य सुख समाधानाने जगावे हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद। मी तत्वराज बाबूराव अंबादे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती लाखांदूर। मी 1987ला JM पटेल कॉलेज भंडारा या ठिकाणी BA फर्स्ट इयरला होतो आणि त्या BA फर्स्ट इयरला 1987ला माझे हे सर्व गोतावळ हे सर्व माझे जे मित्रमंडळी आहेत ते मित्रमंडळी त्या वर्गामध्ये होते। अचानक माझ्या या मित्राचा म्हणजे सिलवंत कुमार मडामेचा फोन आला माझ्याकडे। आपला लांजेवारचा फोन आहे, आपला संतोष सिंग लांजेवार, ललित टिकारियाचा फोन आहे, तर आपण असं करू एक ग्रुप तयार करू। मग ग्रुप तयार केलं आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दर रविवारी एक टी पार्टी तयार करतो, साजरी करतो आणि त्या टी पार्टीच्या माध्यमातून ज्यांचे वाढदिवस आहेत ते साजरे करतो आणि जे आमचे जे मित्रमंडळी आहेत ते सेवानिवृत्त होतात त्यांचं सेवानिवृत्तीचं पण कार्यक्रम आम्ही साजरा करतो। तर असाच एक योगायोग आमचे जवळचे मित्र ललित टिकारिया हे PSI पदावरून सेवानिवृत्त नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले, त्यांचा हा सेवानिवृत्तीचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पल्याची पहाडी हत्तीडोई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सिंधादोरे, माझे बालपणीचे मित्र संजीव टिकरिया ते माझ्यासोबत शिकलेले आहेत, सोबत पण शिकलो आम्ही, सोबत नोकरी पण करतो आहे। तर ते माझ्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी रिटायर झालेले आहेत। पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचे सुख समृद्धीचे जावो आणि मला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्याबद्दल तुमच्या पुनश्च खूप खूप आभारी आहो मी।
त्यांच्या आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बाल्याच्या पाकडी बल्याची टेकडी या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्यासोबत शिकणारे सर्व माझे विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या सर्वांचं मी आभारी आहे आणि असेच पुढे येत राहावं आणि स्नेहमिलन करत राहावं हीच माझ्याकडून अपेक्षा राहील. धन्यवाद. मुख्याध्यापक बुटी हायस्कूल गोबरवाई आज जजभाई मुलजीभाई पटेल कॉलेज भंडारा 1987 ते आम्ही सर्व मित्र या ठिकाणी एकत्र आलो आणि आज माझ्या मित्राचं ललित भाऊ टिकारे यांचं सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये आहो असेच माझे सर्व मित्र यावे आणि त्याचबरोबर माझे संतोष भाऊ सिंग हे सुद्धा आमच्या या सभेला यावे अशी मी इच्छा व्यक्त करून सर्वांचे आयुष्य सुखी समृद्धी यावं एवढे होऊन आपले 2 शब्द पूर्ण करीत आहे. आज बल्याची पहाडी हत्तीडोई इथं ललित टिकारे यांचं म्हणजे स्नेहमिलनाचा जो सेवानिवृत्तीचा सोहळा आयोजित केला तर सर्व मित्रमंडळी कॉलेजचे सर्व मित्रमंडळी इथं म्हणजे जमा झालेले आहेत आणि त्यांनी या स्नेह भोजनासाठी आम्हाला सर्वांना इन्व्हाइट केलं. तर त्यांना या सेवानिवृत्तीच्या मी शुभेच्छा देतो. माझे मित्र ETV न्यूजचे जे परममित्र आहेत संतोष लांजेवार हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले आणि माझे मित्र जे ललित टिकारिया सोबत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि माझे सर्व मित्र परिवार आहेत उपस्थित. तर एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त. आज ललित टिकारिया यांचा आज स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. इकडे आपण BA ला असणारे जे सर्व मित्रमंडळी आज इथे एकत्र आलो त्याबद्दल बिलकुल खरंच आनंद वाटत आहे. आणि ललितने जी सेवा दिली पोलीस विभागामध्ये एक उत्तम सेवा दिली आणि एक छोटासा व्यक्ती शिपाई व्यक्ती पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचला आणि एकदम त्याने एक सामाजिक कार्य फार आपल्या विभागामध्ये केलेलं आहे. हे सुद्धा एक कौतुकास्पद आहे असं म्हणावं लागेल. आज त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना बोलावलं त्याबद्दल मी या ठिकाणी सतत आभार व्यक्त करतो आहे. प्राध्यापक RK धारगावे संजय गांधी ज्युनियर कॉलेज तेढा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया. आज 1987 ते 89 पर्यंत जी आपली बॅच होती JM पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा या निमित्ताने लागलेले आपले मित्र टिकारिया सेवानिवृत्त झालेले आहेत. पुढील संपूर्ण जीवन त्याचे आनंदमय सुखमय जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो व माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. आज 24 नोव्हेंबर 2024 रोज रविवारला सन्माननीय टिकारिया ललित टिकारिया आपले मित्र 31 ऑक्टोबर 2024 ला PSI या पदावर निवृत्त झाले. त्यांच्याबद्दल मी सर्वानुमते शुभेच्छा देतो. हम JM पटेल कॉलेज में पढ़ते थे. पढ़ने के बाद में सभी हमारे वर्ग के मित्र अलग अलग फील्ड में गए. कोई एजुकेशन में गए, कोई पुलिस में गए, कोई IT में गए. अलग अलग फील्ड में आने के बाद में हमारे जो मित्र हैं ललित टिकारिया जी ये पुलिस में भर्ती हुए थे, तब सिपाही थे, लेकिन इन्होंने अपने कामगिरी के भरोसे पर में ये PSI बन के रिटायर हो गए हैं और उनके वो उपलक्ष्य में इन्होंने अभी यहाँ पर पार्टी रखी है. मतलब एक पार्टी नहीं बोलेंगे उसको, एक स्नेह मिलन सोहरा रखे हैं. उस स्नेह मिलन सोहरा ये हत्तीडोई यहाँ पे एक पर्यटन स्थल है बल्याची पहाड़ी, वहाँ पर रखे हैं और इन्होंने सबको आमंत्रित किया है अपने वर्ग मित्रों को. तो हम यहाँ पर आए हैं. इतना आखिर में यह कहना चाहूँगा कि उनके सेवानिवृत्ति पर उनको मैं बधाई दे रहा हूँ. उनको मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. आखिर की जिंदगी उनकी बहुत सुखमय हो ये मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ. हे 1987 साली JM पटेल कॉलेज भंडारा या ठिकाणी शिक्षण घेत होतो. बरेचसे मित्र हे गरीब कुटुंबामधलेच होते. त्यावेळेस खेडेमेडीच्या वातावरणामध्ये आम्ही सगळे वाढलो आणि आपापल्या फील्डमध्ये सगळे कार्य करत होतो. त्याच्यानंतर अचानक अप्पाजी सर यांनी हा ग्रुप जॉईन केला आणि या ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो. त्याच्यानंतर सगळ्यांबरोबर ओळख पालख झाली. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे नेहारवाणी बल्याची पहाडी या ठिकाणी, तर श्री ललित कुमार टिकारिया सर यांनी आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलावलं. त्यांनी आम्हाला पार्टीसाठी आमंत्रित केलं. ते सेवानिवृत्त झालेले आहे
त्यांच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उर्वरित जे आयुष्य आहे ते खूप सुखी समाधानानं त्यांचं जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व मित्रांना माझे एका फोनवर सगळे हजर झाले, त्याच्यावर मनापासून मी सगळ्यांच्या आभार व्यक्त करतो. माझी नोकरी 91 मध्ये मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये लागलो. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी नक्षल विभागात काम केलं, क्राईममध्ये काम केलं, LCB मध्ये काम केलं, PCR मध्ये काम केलं, बऱ्याचशा ठिकाणी पोलीस स्टेशनला काम केलं, CID मध्ये काम केलं. कामाची मला पावती मिळाली. इतकं सुंदर काम केलं मी आपल्या आयुष्यामध्ये का त्या कामामुळे मला 200चे अवॉर्ड पुरस्कार मिळाले आहेत. आणि मी एका फोनवर माझे सगळे मित्र आले. त्या दिवशी माझे मित्र भेटले, संतोष चरडे सर, माझे मित्र नेहमी ETVचे न्यूजचे नेटवर्कचे लांजेवार सर, धारगावे सर, सायवाला सर, कांबळे सर आणि इतर मित्र नेहमी आम्ही बोलत राहतो. आणि सगळ्यांनी मला परिचय दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बोलतो.